लोक म्हणायचे आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आता तुम्ही म्हणाल देवाला आपलंसं केल्यावर आमचा फायदा काय? कारण महाराज लोक फायद्याशिवाय राहणार नाही. म्हणून एवढा मोठा फायदा सांगितला. भागवतामध्ये सुंदर असं उदाहरण आलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे 16,107 लग्न झाले. तसे 8 झालेत, पण आपण एक लग्न दृष्टांतासाठी बाजूला ठेवूया. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मे आपल्या आईकडे जातात. आपल्या आईंना म्हणतात, अगं आई, माझे 16,107 लग्न झाले. मग आई म्हणते, मग तुझं काय म्हणणं आहे बाबा? अगं नाही ग, मला अजून एक करावीशी वाटते. त्यावेळेस आई म्हणते, अरे बाबा भास्कर, अजून किती करतोस? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मे म्हणतात, माझ्या एवढ्या पत्न्यांपैकी तुझ्याकडे कोणी काही मागायला तर आलं नाही ना? साडी, चोळी, तेल वगैरे वगैरे. आई म्हणते, नाही रे बाबा. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मे म्हणतात, संसारासाठी मी एवढा समर्थ आहे, तर अडचण कशाची आहे? आई म्हणते, कर बाबा, पण लक्षात ठेव, सून आणताना मोठ्या आणि चांगल्या घरची. आणि कारण प्रत्येक आईचं म्हणणं असतं महाराज, सून यावी तर मोठ्या आणि चांगल्या घरची, आणि लेक जावी तर मोठ्या आणि चांगल्या घरी. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मे म्हणाले, ठीक आहे,